आनंदवनातील आणि सोमनाथ प्रकल्पातील सामाजिक कार्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. हरिभाऊ, तुम्ही आता सोमनाथ प्रकल्पाचे प्रमुख आहात, म्हणजे नेमकं काय काम असतं तुमचं? आमचं महारोगी सेवा समितीचा एक ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टद्वारे आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा, ग्रामीण विकास प्रकल्प मूळगव्हाण, अशोकवन आणि असे छोटे मोठे जवळपास 28 गाव, छोटी कम्युन्स असलेले 28 गाव असलेला आमचा मोठा ट्रस्ट आहे. त्या ट्रस्ट मध्ये मी सोमनाथला काम करत असतो. तुमच्या संस्थेतले इतरही काही माननीय लोक आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, तुम्ही ओळख करून द्याल? हो, माझ्यासोबत आलेले श्री सुधाकर कडू हे आनंद अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून काही वर्ष काम करत होते. पण ते पण असेच माझ्यासारखेच कुष्ठरोगी म्हणून आनंदवनात आले आणि त्यांनी आपला जो सर्व आयुष्याचा भार आहे तो पूर्ण आनंदवनसाठी खर्च केलेला आहे. त्याचप्रमाणे बक्षी काका म्हणून आम्ही हे करत असतो. तर ते पण असेच ग्रामीण विकास प्रकल्प ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवशी आपल्या नोकरीला राजीनामा देऊन, म्हणजे आमच्या वराडी भाषेमध्ये नोकरीला लात मारून ते त्या ठिकाणी विकास भाऊच्या सोबत आले आणि तेव्हापासून ते इथेच काम करत आहे. मग तुम्ही जरा आपल्या कामाबद्दल काही सांगाल का, किंवा तुमची जी गोष्ट आहे आनंदवनात येण्याची? मी सुधाकर कडू, 1974 मध्ये मी आनंदवनामध्ये आलो. आनंदवनामध्ये मी सुद्धा एक आनंद यात्री म्हणूनच आलो. हजारो कुटुंब असे आहेत आनंदवनामध्ये की ज्यांचा प्रत्येकाचा एक एक ग्रंथ तयार होईल अशा कहाण्या आहेत. त्या सर्वांचं प्रतिनिधित्व आम्ही या ठिकाणी करायला आलो तुमच्या स्टुडिओमध्ये. खरंय, सर्वांना कल्पना आहे की मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी 1949 साली महारोगी सेवा समिती वरोरा या नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ज्याचं नाव जगभर झालं. बाबा विनोबांना म्हणाले होते त्यावेळेला की तू जगाकडे पाठ फिरव आणि काम करीत राहा, जग आपणहून एक दिवस तुमच्या पाठीमागे येईल आणि या खुरट्या वनामध्ये एक दिवस आनंद निर्माण होईल. म्हणून आज आनंदवनाचं नाव जगभर झालं. मग असं विशेष काय केलं आनंदवनाने, ती कहाणी आपण ऐकली की बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांना बेडवर न बसवता सर्वांना काम करायला लावलं. 1949 साली बाबा आमटेंनी विरोध केला की कोणी भीक मागणार नाही, कोणी मंदिराच्या पुढे बसणार नाही, रेल्वे स्टेशन मध्ये जाणार नाही, माझ्या इथं काम करावं लागेल. डॉक्टर विकास आमटेंनी 100 उद्योग 1971 सालापासून आनंदवनामध्ये सुरू केले. जसं आनंदवन सुरू झालं तसं सोमनाथ, हेमलकसा, अशोकवन, नागेपल्ली, आता मूळगव्हाण शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी काम करणार. तर या प्रकल्पाकडे आपण बघताना असं वाटतं की आनंदवने निवळ कुष्ठरोग्यांचं नाही की बाबांनी इतरांसाठी काम चालू केलं. बरोबर आहे. जसं सांगितलं की सुदृढांसाठी महाविद्यालय 1964 साली त्या ठिकाणी सुरू झालं. आर्ट, कॉमर्स, सायन्स, ऍग्रिकल्चर आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन नावाने. कुष्ठरोग्यांनी असं कुठे केलं का? काय बाहेर जर विचारलं आम्हाला की कुष्ठरोगी काय करतात तर आम्हाला फक्त सांगता नाही येईल की भीक मागतात, संध्याकाळी एका ठिकाणी जमतात, कुठेतरी राहतात, समाजाचे उपेक्षा, अवहेलना, बहिष्कृतता सगळं सहन करत ते राहतात. ते याला उत्तर आनंदवनाने दिलं की या सर्व लोकांना घरं होते परंतु घरात राहू दिलं नाही. सर्वांच्या गावांमध्ये विहिरी होत्या पण त्या विहिरीचं पाणी पिण्यालाही त्या काळामध्ये मनाई होती. मग जेव्हा डॉक्टर विकास आमटे बाबांच्या कामात पडले त्यावेळेला आनंदवनाचा विचारच त्यांनी बदलून टाकला. त्यांनी सांगितलं की आपण असे घर निर्माण करू की ज्यांनी या लोकांना घरातून हकललं, हजारो कुष्ठरोगी आनंदवनामध्ये आहेत, त्यांचे घर बघायला समाज येतील. अरे वा, अच्छा. आज आनंदवनामध्ये 25 विहिरी अशा आहेत. सोमनाथ आणि आनंदवन मिळून 30 तलाव आहेत आमच्या जवळ. 22 कम्युन्स बांधलेले आहेत. जगाच्या पाठीवर असं कुठं झालं का की कुष्ठरोग्यांनी 4 महाविद्यालय काढले, शाळा काढल्या अपंगांच्या, अंधांच्या, मूकबधिरांच्या,
अनाथांच्या, त्या सर्वांच्या उत्थानासाठी ज्यांनी काम केलं, अशा कुष्ठरोग्यांचं काम पाहायला जगातून लोक येतात. तर बाबांनी पहिल्यांदा सांगितलं की तुझ्याजवळ काय शिल्लक आहे, एक हात शिल्लक आहे, एका हाताची 2 बोटं शिल्लक आहे, त्यांनी काम कर. इतरांच्या वेदनेशी मैत्री करा, हा कुष्ठरोग्यांना, अपंगांना आनंदवनाचा संदेश आहे. हरिभाऊनी आता कहाणी सांगितली किंवा मी कहाणी सांगेन. मी जर माझ्याच आजाराला गुंजारत बसलो तर मी या ठिकाणी तुमच्या समोर बोलू शकलो नसतो किंवा फारशी प्रगती करू शकलो नसतो, बरोबर आहे, शिक्षक होऊ शकलो नसतो, MA होऊ शकलो नसतो, खरंय, एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक झालो नसतो, बरोबर आहे, कुठेही माझी प्रगती झाली नसती, कारण मी माझ्या दुःखामध्येच व्यथित झालो असतो आणि त्याच्यातच माझं आयुष्य गेलं असतं. खरंय. पण आनंदवनाने हा विचार समाजाला दिला की तुमच्यापेक्षा इतरांच्या वेदनेकडे तुम्ही लक्ष द्या. तर आनंदवन इतरांसाठी काम करायला लागलं. आज डॉक्टर लहाणे साहेब त्या ठिकाणी 10 वर्षांपासून येतात. लाखो शस्त्रक्रिया त्यांनी डोळ्यांवरच्या केल्या. अतिशय हसत तिथल्या कुष्ठरोग्यांना ते मुंबईलाही बोलावतात आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जे मध्ये ते शस्त्रक्रिया करतात. कुष्ठरोग्यांना कोणी हात लावत नाही. त्याचा डोळा जर सडला तर तो बरा करण्याचं काम लहाणेंनी सुरू केलं. डॉक्टर लहाणे आनंदवनात आले म्हणून आजूबाजूचा संपूर्ण समाज तिथे आला आणि मग लहानुबाबाची जत्रा म्हणून त्या ठिकाणी असं आनंदवन त्या ठिकाणी निर्माण झालं. आमचे विकासभाऊ आमटे नेहमी म्हणतात की मला आनंदवन बंद करायचं, म्हणजे आनंदवनात बंद करायचं म्हणजे त्याला कुलूप लावायचं असा त्याचा अर्थ नाही. तर आनंदवनातल्या लोकांना आनंदवनामध्ये येण्याची गरजच पडली नाही. आज टीबी वाल्यांना आम्ही आश्रमात पाठवत नाही, कॅन्सरवाल्यांना आम्ही आश्रमात पाठवत नाही, शुगरवाल्यांना आम्ही पाठवत नाही, इतर HIV ग्रस्त कितीतरी लोक समाजामध्ये राहतात. मग कुष्ठरोग असा कुठे महाभयंकर आहे, बरोबर आहे, की त्याला आम्ही समाजातून विस्थापित करून टाकतो. आणि त्याच्यासाठी आनंदवनाचं काम 60 वर्षाच्या वर आजही सुरू आहे. म्हणून बाबांनी श्रमाची शिक्षा आणि श्रमाची दीक्षा कुष्ठरोग्यांना दिली. कुठलेही भिकारी, कुठलेही अपंग, अनाथ, बेरोजगार असतील तर त्यांना आपण आनंदवनाप्रमाणे काम उपलब्ध करून दिलं पाहिजे, असं या निमित्ताने सांगावंसं वाटतं. नाही, नक्कीच. एक मला डाऊट आहे की आपण महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या बाबा आमटेंच्या अत्यंत उत्तम कार्याबद्दल ऐकून आहोत, पण भारतभर कुष्ठरोग पसरलाच आहे. तर विविध ठिकाणच्या अशी केंद्र आहेत का भारतभर? पूर्ण भारतभर असे कुष्ठरोगाचे दवाखाने आहे, पण त्या ठिकाणी फक्त औषधोपचार होतो, पुनर्वसन होत नाही. त्याच्यामुळे पुनर्वसनाचा ज्यांना ज्यांना गरज आहे ते सर्व पूर्ण भारतातून आनंदवनामध्ये लोक आले. तेच मला आनंदवनामध्ये किंवा सोमनाथ मध्ये काय तुम्हाला छोटासा भारत दिसेल. तो बिहारचा असेल, कलकत्ता असेल, काश्मीरचे आहे, नेपाळचे आहे, परप्रांतातले सुद्धा काही कुष्ठरोगी या ठिकाणी. अच्छा. आणि तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना आजकाल खूप आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या, तर त्यांच्यासाठीही असा काहीतरी प्रकल्प तुमच्याकडे आहे, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. ग्रामीण विकास प्रकल्प मूळगव्हाण, ज्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून बक्षी काका काम करतात. अच्छा. डॉक्टर विकास आमटे आपले अपंग लोक आणि अंध अपंग कुष्ठरोगी बेरोजगार घेऊन त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तो प्रकल्प सुरू केला शेतकऱ्यांच्या शेतावरती. बर. जर आनंदवनामध्ये जर शेती होऊ शकते, आनंदवनात कुष्ठरोगी शेती करतात, अंध अपंग बगीचा फुलवू शकतात, ते करू शकतात. ज्यांनी आत्महत्या करायला पाहिजे ते जर आत्महत्या करत नाही, मग हे का करतात हे जाणून घेण्याकरता डॉक्टर विकास आमटे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी प्रकल्प सुरू केला. आणि त्यांना शेतकऱ्यांची नेमकी अडचण काय ते त्यांनी शेतावर जाऊन बघितली. तर तिथे पाण्याचा, त्यांचे जे आदिवासी लोक होते त्यांच्या शेताला बांधबंदिस्ती नव्हते, पाणी यायचं निघून जायचं, पाण्याची सुविधा नव्हती. मग शेतकऱ्यांच्या शेतावर आपल्याला काय सुधारणा करता येतील, मग त्यांना शेततळे कसे निर्माण करता येतील, शेतकरी कसे करून देता येतील, म्हणून तो प्रकल्प महारोगी सेवा समितीने त्यांच्या शेतावर जाऊन तयार केला. बर. अच्छा. आणि तुम्ही अगदी वराडी भाषेत हे म्हणाले तसं नोकरीला लाथ मारून आनंदवनाकडे कसे वळलात? नाही, मी अपघाताने आनंदवन बघितलं. हो का? अच्छा. सरकारी नोकरीमध्ये होतो, मुंबईकर आहे. अच्छा. आणि 2006 साली ऑफिसच्या कामासाठी मी नागपूर बाजूला गेलो असताना बरं ताडोबाची पिकनिक ठरली गेली. बरं.
आमच्या तिथल्या जनरल मॅनेजरने आम्हाला फोर्स केला की बाबा आमटेंचं आनंदवन बघून घे. बर. फक्त बाबा आमटे, साधनाताई आणि आनंदवन महारोग्यांविषयी काहीतरी काम. त्यांनी इतका प्रचंड प्रमाणात आग्रह केला, त्याच्यामुळे जाणं भाग पडलं. आणि तेच मुंबईकर असल्यामुळे जी पहिली भीती की जे आजपर्यंत बघितलेले आहे, आणि तोपर्यंत मला खरंच कल्पना नव्हती की बाबांना 2 मुलं आहेत. अच्छा. कामासंदर्भात माहिती आहे, पण मुलांच्या संदर्भात माहिती नव्हती. त्याच्यामुळे पहिल्या आनंदवनच्या भेटीमध्ये बाबा VIP, मग तिथे झेड सिक्युरिटी म्हणून बाबांना पण भेटलो नाही. अच्छा. एक पुस्तक विकत घेतलं आणि एक लुंगी विकत घेतली की त्या पुस्तकाचं नाव होतं विकास आनंदवनाचा. बर. तर या उद्देशाने मी ते ऍक्च्युली घेतलं की काहीतरी आनंदवनच्या डेव्हलपमेंट्स वगैरे आपल्याला माहिती मिळेल. 2 महिन्यांनी ते पुस्तक हातात लागलं. हातात लागलं म्हणजे मी कधी हात लावलाच नाही, बॅग मध्ये असायचं. आणि पहिल्यांदा हावरडासारखं पुस्तक वाचलं, मग सावकाश वाचलं, आणि मग कुठेतरी मला स्वतःला गिल्टी कॉन्शियस झाला. अच्छा. की आपण आनंदवनामध्ये जाऊन बाबांना भेटलो नाही, साधनाताईंना भेटलो नाही, इव्हन कॅन्टीन मध्ये मी चहा आणि पाणी देखील प्यायलो नाही, थम्सअप प्यायलो. बर. पण म्हटलं आपण चुकलो. अच्छा. म्हणून त्या पुस्तकावरनं जे विकास आनंदवनाचं जे होतं ते डेव्हलपमेंट नाही, पण ते विकास आमटेंच्या कामाच्या संदर्भातली माहिती. बर बर बर. मग न भेटलेल्या विकास आमट्यांना, ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो, बर, त्यांना पत्र लिहिलं. बर. अगदी अंतर्देशीय पत्र. बर. आणि त्याच्यामध्ये अगदी पहिल्याच पत्रात मी सरेंडर झालो. मी जे काय आहे, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी, ती सगळी त्यांना पत्रामध्ये लिहिली. आणि मला आनंदवन मध्ये येऊन काम करायचंय, अगदी सिक्युरिटी गार्ड पासून तर भंग्यापर्यंत. पण मला आनंदवन मध्ये काम करायचं, काम करायचंय. बरं. मग त्यांचं मला अतिशय छान पत्र आलं. म्हणजे भावनेच्या भरामध्ये तुम्ही निर्णय घेऊ नका, बर, तुम्ही इथे या, आनंदवनचा व्याप बघा, मग आपण बोलू. पण त्यांनी मला आजपर्यंत कधीही सांगितलेलं नाही की तू नोकरी सोड आणि इथे ये. आणि ज्या वेळेला हा 2006 साली शेतकऱ्यांचा आत्महत्येचा विषय बरोबर संपूर्ण जागतिक पातळीवरती गेलेला होता, आणि संपूर्ण विदर्भ आनंदवनचं काम अगदी जगाच्या नकाशाने नोंद घेतल्या गेलं असं झालं. आणि त्याच्याच बाजूचा विदर्भ जो आहे तो अशा कारणाने जगाच्या नकाशात पोहोचला की इथे गेलं की रोज 2-4 आत्महत्या आहेत. खरंच. तर मग त्या कामासाठी म्हणून बाबांनी भाऊंना प्रेरित केलं. आणि मग त्यावेळेला मला भाऊंचा फोन आला की मी 100 माणसांना घेऊन आत्महत्या करायला जातोय. तर म्हटलं 101 मी येतो. अशी जी सुरुवात झाली. बर. 15 दिवस मी पहिल्यांदा होतो, मग रेग्युलर घरी आलो. बर. त्याच्या आधी प्रचंड प्रमाणात घरात गोंधळ होते, कारण मलाही बायको, माझ्या मुली आणि मुलगा आहे, 2 मुलींचे लग्न झालेले आहेत. आणि आमच्या बाईसाहेबांनी आमच्यावर 35 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलंय. अशी अपेक्षा नव्हती की मी अशा कामात पडेन. त्यामुळे ठीक आहे, चेंज होता. 8 महिने तिला समजवण्यात गेले. माझ्या मुलांनी आणि माझ्या मोठ्या भावानी मला खूप चांगला सपोर्ट दिला. बर. आणि मग जसा हा प्रोजेक्ट चालू झाला, तर आनंदवनातला पहिला दिवस तिथे सुरुवात झाली माझी. त्या प्रोजेक्टचा पहिला दिवस आणि माझी आनंदवनातली एंट्री. हरिभाऊ, तुम्ही जेव्हा आता तुमच्या आयुष्याकडे मागे वळून बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मी खूप धन्य झालो, कारण मी पूर्वी जर म्हणजे 1971 किंवा 72 मध्येच मी आयुष्यातून निघून गेलो असतो. पण बाबांच्या सहवासात आणून, आनंदवनच्या सहवासात राहून माझा पुनर्जन्म झाल्यासारखा मी समजतो. आणि मी धन्य याच्यासाठी समजतो का जो मी होतकरू विद्यार्थी म्हणून, एक कुष्ठरोगी म्हणून ज्या ट्रस्टमध्ये गेलो आणि औषधोपचारासाठी गेलो, त्या ट्रस्टमध्ये आज मी विश्वस्त म्हणून काम करतो. त्याचं मला धन्यता खूप वाटत आहे. आणि हाच माझा इंटरनॅशनल गौरव असल्यासारखं मला समजतं. वा वा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही सगळेच इकडे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि इतकं थोर
समोर जे सामाजिक कार्य चाललेलं आहे आनंदवनात आणि इतरही ते व्यक्त केलं, ते लोकांपर्यंत अधिक चांगल्या स्वरूपाने आज पोचलं असेल पुन्हा एकदा, तर ही अशी आपण आशा बाळगू. आणि तुमचं सगळ्यांचंच मी धन्यवाद करते. या निमित्ताने मला मुंबईला यायला मिळालं. याला जीवन ऐसे नाव या ठिकाणी मला जी मुलाखत माझी संधी मिळाली त्याबद्दल मी ZTVचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देतो. अशाच श्रेष्ठ सामाजिक कार्याच्या आणि प्रेरणादायक गोष्टी आम्ही तुमच्या समोर आणत राहू. पाहत रहा विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव.